गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। बघा, प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, प्रत्येक दिवस कमी कमी होत चाललेला आहे। काय तुम्हाला माहीत आहे का, आपण दररोज नकळत अशा काही चुका करतो ज्या आपल्या आयुष्याची दोरी आहे ना कापून टाकत आहेत। तुम्हाला वाटतंय की तुमचं आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण तुमचीच काही कर्म आहेत ना ती हळूहळू कमी करत आहेत। तुम्ही विचार करा, जर तुम्हाला आज कळालं की तुमचं आयुष्य तुम्ही स्वतःच कमी करत आहात, तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल की नाही बरं? गरुड पुराणामध्ये भगवान विष्णूंनी अशा 5 भयंकर पापांबद्दल सांगितलेलं आहे, जे केल्यानं माणसाचा मृत्यू अकाळीच होतो ना। म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, भगवंताचं नामस्मरण मनुष्याने घ्यायलाच हवं ना। जोपर्यंत मनुष्य हरिमुखे म्हणत नाही तोपर्यंत मनुष्याचं काही खरं नाही। बघा, आपण म्हणतो ना, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। बघा, याचा अर्थ काय आहे बरं? सतत देवाचं हरिनामाचं स्मरण करा। देवाचं नामस्मरण केल्यानं आहे ना इतकं पुण्य मिळतं ना की त्याची मोजताच करता येत नाही। म्हणजे फक्त मोठे यज्ञ तप पूजा यांच्यापेक्षा आहे ना मनापासून घेतलेलं देवाचं नाव अधिक श्रेष्ठ आहे। म्हणून संसार करत असताना जर मुखामध्ये हरिनाम असेल तर जीवन पवित्रच होतं ना। नामस्मरणाने मन शांत होतं, अहंकार कमी होतो आणि भक्ती वाढते ना। म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तिचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। यात देवाच्या दारी क्षणभर जरी उभे राहिलो ना आणि हरिनाम घेतलं तरी मोठे आध्यात्मिक फळ मिळतं ना, असा भाव आपल्यामध्ये असायला हवा। म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी या ओवीमागचा भाव समजवणारी एक आता तुम्हाला मी उदाहरण सांगणार आहे की नक्की मनुष्यानं भगवंताचं नामस्मरण का करावं। जर अकाली मृत्यूपासून वाचायचं असेल ना, मनुष्यानं हरिमुखे म्हणा का म्हणावं? बघा, एका गावामध्ये एक गरीब पण अत्यंत साधा माणूस राहत होता। त्याला मोठ्या पूजा वेद शास्त्र काहीच माहीत नव्हतं। तो दिवसभर काम करत असे, पण एक त्याला सवय होती, काम करताना तो सतत हरिहरी म्हणत असे। गावात एक विद्वान पंडित होता। त्याला वाटायचं की एवढे साधे नाम घेतल्यानं काय पुण्य मिळणार बरं? एके दिवशी त्यानं त्या गरीब माणसाला विचारलं, तू ना पूजा करतोस, ना व्रत करतोस, ना उपवास करतोस, फक्त तू हरी म्हणतोस, यात काय मिळतं बरं तुला? तो माणूस हसून म्हणाला, मला काही मिळत नाही, पण हरिनाम घेतलं ना की माझं मन शांत होतं, भीती कायमची जाते आणि काम करताना देव जवळ आहे असं वाटतं। काही दिवसांनी गावामध्ये मोठा दुष्काळ पडला। लोक घाबरले। तो गरीब माणूस शांतपणे लोकांना मदत करत राहिला आणि सतत हरिनाम घेत राहिला। त्याच्या शांत स्वभावामुळं इतरांनाही धीर मिळाला। ते पाहून पंडिताला जाणवलं, ज्ञान विधी मोठेपणा यापेक्षा मनापासून घेतलेलं देवाचं नाव आहे ना ते माणसाला खऱ्या अर्थानं मजबूत बनवतं। तेव्हा त्याच्या तोंडून शब्द निघाले, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। म्हणजे हरिनामानं मिळणारं पुण्य आहे ना, शांती आणि अंतःकरणातील बदल हे इतके मोठे असतात ना की त्याची मोजणीच करता येऊ शकत नाही। पण मनुष्य त्याकडे लक्ष देतो का बरं?
कधीच देत नाही. मनुष्य आहे ना, स्वतःच्या धुंदीमध्ये जीवन जगतो. म्हणजे जर तुमच्या जीवनाचं रक्षण करणारा एका अलार्म असेल ना, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सतत आजारपण आहे, अडथळे येत आहेत, तर कदाचित तुम्हाला या 5 पैकी एक पाप करतात. नीट ऐका, कारण मृत्यू कोणाला सांगून येत नाही, पण संकेत मात्र नक्कीच देतात. म्हणून आज आहे ना, याच तुमच्या आत्म्याला हळवून सोडेल. तयार राहा, कारण हे सत्य पचवणं सोपं नाही. अनेक जण म्हणतात ना, आम्ही एवढी सेवा करतो, एवढा उपवास करतो, तरी घरात सुख का नाही बरं? का आमच्या कुटुंबातील तरुण माणसं सोडून जातात? का आयुष्य इतकं संघर्षाचं झालं आहे का? याचं उत्तर आपल्या धर्मग्रंथामध्ये आहे, गरुड पुराणामध्ये दडलेलं आहे. गरुड पुराण हे केवळ मृत्यूनंतरचं काय होतं हे सांगणारं शास्त्र नाही, तर जिवंत असताना कसं जगावं हे शिकवणारं शास्त्र आहे ना. यात यमराजांनी भगवान विष्णूंना त्या विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आहेत. आज आपण गरुड पुराणाच्या आधारे अशी 5 पापे पाहणार आहोत, जी माणसाचं आयुष्य अक्षरशः कुरतडून टाकतात ना. ही पापं आपल्याला इतकी सामान्य वाटतात की आपण ती रोज करतो, पण त्याचे परिणाम भयंकर असतात ना. आता आपल्या जीवनामध्ये अशी कोणती 5 पापे आहेत ना, मनुष्याच्या जीवनामध्ये मृत्यूचं संकट घेऊन येतात. त्यापैकी पहिलं पाप म्हणजे अन्नाचा अपमान आणि अन्न देणाऱ्याचा तिरस्कार. गरुड पुराणामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्मच मानलं गेलेलं आहे ना. अन्नाचा अपमान म्हणजे साक्षात अन्नपूर्ण मातेचा आणि विष्णूंचाच अपमान आहे ना. जे लोक ताटामध्ये अन्न उष्ट टाकतात, जेवण चांगलं झालं नाही म्हणून ताट फेकून देतात किंवा अन्नाची नासाडी करतात, त्यांचं आयुष्य हळूहळू कमी होतं. तसेच जर तुमच्या दारी कोणी भुकेलेला आल्या, जर तुम्ही त्याला शिळा अन्न दिलं किंवा अपमान करून हाकलून दिलं, तर त्या क्षणी तुमच्या आयुष्यातील काही दिवस कमी होतात. गरुड पुराण सांगतो की अन्नाचा प्रत्येक कण जो आपण वाया घालवतो ना, तो भविष्यामध्ये आपल्या मृत्यूच्या वेळी आपल्याकडे हिशोब मागतो. बघा, अन्न निंद्यात तद्व्रतम, म्हणजे अन्नाची कधीही निंदा करू नका. एका मोठ्या शहरातील एक श्रीमंत कुटुंब होतं. घरात पैशाची चंगळ होती, पण त्या घरातली मुलं आणि मोठी माणसंही जेवताना ताटामध्ये खूप अन्न शिल्लक टाकायची. आम्ही विकत घेतलंय, आम्हाला हवं तसं करू, असा अहंकार होता ना, आपल्यातही भयंकर माणसांना आहे. त्या घरातील गृहिणी सांगत होती की त्यांच्याकडे रोज अर्धी बादली जेवण आहे ना, ते कचऱ्यामध्ये जात असतं. हळूहळू त्या घरातील कर्त्या पुरुषाला असा आजार झाला की त्याला अन्नाचा एक घासही गिळता येईना. डॉक्टरांनी सर्व टेस्ट केल्या, पण रिपोर्ट नॉर्मल यायचे, तरीही त्याला अन्नाचा वास आला ना की उलट्या व्हायच्या. जेव्हा त्यांनी एका सिद्ध संतांचा सल्ला घेतला ना, तेव्हा त्यांना कळालं की अन्नदेवतेचा कोप झालेला आहे. त्या दिवसापासून त्यांनी अन्नदान सुरू केलं. अन्नाचा कोण न कोण जपला आणि आज ते कुटुंब पुन्हा सुखी झालेले आहेत. विचार करा, आज कितीतरी लहान मुलं एका घासासाठी तडपडून उपाशी झोपतात ना, आणि आपण ताटामध्ये अन्न फेकून देतो. अंगावर शहारे येतात ना. अन्नाचा अपमान हा देहाचा अपमान आहे. रोज जेवणाआधी अन्नपूर्ण मातेचं स्मरण करा. ताटात हवं तितकंच घ्या. जेवणापूर्वी जर वदनी कवळ घेता हा श्लोक म्हणा. दर गुरुवारी जमेल तसं अन्नदान करा. आता आपण दुसरं पाप पाहूया. ब्रह्ममुहूर्तावर झोपून राहणं आणि सूर्यास्तानंतर झोपणं, निसर्गाच्या विरुद्ध वागणं आहे ना, सर्वात मोठं पाप आहे. गरुड पुराणानुसार ब्रह्ममुहूर्त ही देवाची वेळ आहे, आणि या काळामध्ये वातावरण अमृतमयच असतं ना. जो मनुष्य सूर्योदयानंतरही झोपून राहतो, त्याच्या शरीरातील चैतन्य नष्ट होतं आणि आजार घर करतात.
तसे सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे संधी प्रकाशामध्ये झोपणं या असुरीचं लक्षण मानलं जातं ना. यामुळं लक्ष्मी घरातून निघून जाते आणि यमराजाने आपली पकड घट्ट करतात. आजची तरुण पिढी रात्री 3 वाजेपर्यंत जागी असते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत झोपते. हेच त्यांच्या अकाली थकव्यांचं आणि कमी आयुष्याचं कारण आहे ना. जर तुमची सकाळ देवाच्या नामस्मरणानं होत नसेल ना, तर तुमचं आयुष्य अंधाराकडे चाललंय असं समजा. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, जो त्याला मृत्यूच्या जवळच नेतो ना. तुम्हालाही कधी आळसामुळे नुकसान झालंय का? बघा, म्हणून 5 वाजण्यापूर्वी उठा. सकाळी म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 3:40 ब्रह्ममुहूर्त चालू होतो, तर तो जेमतेम 5:30 वाजेपर्यंत असतो. या वेळेमध्ये आपण नक्की उठावं, कोमट पाणी घ्यावं आणि किमान 108 वेळा सद्गुरूंचं जप करावा. तिसरी गोष्ट पाहूया. वडीलधारी माणसं आणि गुरूंचा अपमान करणं. आई वडील आणि गुरु हे पृथ्वीवरचे चालते बोलते देवच आहेत ना. गरुड पुराण म्हणतं ना, ज्या घरामध्ये आई वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात त्या घराचा विनाश ठरलेला असतो. जो आपल्या आईवडिलांना उलट उत्तर देतो, त्यांना घराबाहेर काढतो, त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडतो किंवा त्यांचा सतत अपमान करतो ना, त्यांचं पुण्य शून्य होतं. यमराज अशा व्यक्तीची आयुष्याची दोरी आहे ना, लवकरच ओढून घेतात. कारण त्यांनी पृथ्वीवरच्या ब्रह्मा विष्णू महेशाचा अपमान केलेला असतो. गुरूंची निंदा करणं हे तर महापापच आहे ना, ज्यांचं प्रायचित्तही गरुड पुराणामध्ये नाही. मातृदेवो भव, पितृदेवो भव. आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. आई वडिलांच्या डोळ्यातील पाणी आहे ना, हे आपल्या विनाशाचं कारण बनू शकतं. तुम्ही विचार करा, जरा हातांनी तुम्हाला चालायला शिकवलं, त्याच हातांना आज तुमच्या आधाराची गरज आहे. आजच जाऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करा, कदाचित ते तुमचं आयुष्य वाढवतील. बघा, आता उपाय सांगतो. रोज सकाळी उठल्यावर आई वडिलांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार करा. महिन्यातून एकदा त्यांच्या आवडीचं जेवण किंवा त्यांना फिरायला न्या. बघा, आता आपण चौथी गोष्ट पाहूया. परस्त्री किंवा परपुरुषावर वाईट नजर ठेवणे हे सर्वात भयंकर पाप मानलं जातं. गरुड पुराणानुसार जो पुरुष परस्त्रीला कामुक नजरेने पाहतो किंवा जी स्त्री दुसऱ्याच्या संसारामध्ये विष काळवते, त्यांना नरकामध्ये तप्त लोह मिठीत घ्यावी लागते. या जन्मामध्ये अशा लोकांचं शरीर आहे ना, अकाळी पोखरलं जातं. त्यांना गुप्त रोग किंवा असे आजार होतात ना, ते समाजाला सांगता येत नाहीत. चरित्रहीन वागण्यामुळं माणसाची ओज शक्ती नष्ट होते ना, आणि तो लवकर वृद्ध होतो, त्याचा मृत्यू पावतो. जसे कर्म कराल ना, तसे फळ तुम्हाला मिळणार आहे. कोणाच्याही लेकी सुनेकडं वाकड्या नजरेने पाहू नका, सर्वांना माऊलीच्या नजरेनं पहा. चरित्र हा माणसाचा खरा दागिनाच आहे ना. तो एकदा डागाळला ना की आयुष्य संपायला वेळ लागत नाही. तुम्हाला काय वाटतंय, चरित्र शुद्ध असणं गरजेचं नाही का? बघा, त्यावर उपाय बघा. मनात वाईट विचार आले की लगेच सद्गुरूंचा जप करा. आई बहिणींच्या नजरेने जगाकडे पहा. आता शेवटचं म्हणजे 5वं, मुक्या प्राण्यांना त्रास देणं आणि मांसाहार. गरुडा पुराणामध्ये प्राण्यांनाही आत्म्याचा भाग मानलेला आलेला आहे. विनाकारण प्राण्यांना मारणं, त्यांना दगड मारणं, उपाशी ठेवणं किंवा जिभेच्या चवीसाठी त्यांची हत्या करणं, यामुळं मनुष्याला नरक यातना भोगाव्या लागतातच ना. पण या जन्मात त्यांचं आयुष्य कमी होतं. जो दुसऱ्याचा जीव घेतो ना, त्याचा जीव घेण्याचा अधिकार यमराजाला मिळतो. ज्या घरामध्ये गायीचा छळ होतो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही, आणि जरी टिकली ना तरी सुद्धा त्या घरामध्ये सुख नसतं, सतत दुःखी वातावरण असतं. आता उपाय, गायीला घास देणं, कुत्र्याला भाकरी देणं, या आयुष्याची दोरी वाढवणारे उपाय आहेत ना. प्राण्यांना वाचा नसते,
पण त्यांचं दुःख देवाला कळतो. जेव्हा एखादा मुका प्राणी डोळ्यामध्ये पाणी आणतो ना, तेव्हा त्याचा शाप सरळ तुमच्या आयुष्यावर पडतो. अंगावर शहारे येतात ना हे ऐकून. आता त्यांचं उपाय म्हणजे दररोज पक्ष्यांना धान्य आणि प्राण्यांना पाणी द्या. शक्य असल्यास मांसाहार सोडा. म्हणजे खोटं बोलणं आणि कोणाचं तरी हक्क हिरावून घेणं. गरुड पुराण काय सांगतं बरं? असत्य आहे ना, हे विषासारखं आहे. जो माणूस खोटी साक्ष देतो ना, दुसऱ्याची जमीन बळकावतो किंवा कोणाची तरी मेहनत चोरतो, त्याचं आयुष्य अग्नीसारखं जळतो. फसवणूक करून मिळवलेला पैसा तुमच्या आयुष्याचे दिवस कापतो. कोणाच्या तरी पोटावर पाय देऊन तुम्ही जर श्रीमंत झाला असाल ना, तर तो पैसा तुमच्या मुलांच्याही कामी येत नाही. म्हणजे आज आपण आपल्या आयुष्याचं संरक्षण करणारे हे 5 महानियम पाहिले ना, हे गरुड पुराणाचं सत्य विसरू नका. म्हणजे अन्नाचा पूर्ण आदर करा, ताटात उष्ट टाकू नका, ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची सवय लावा, आळस झटका, आई वडील आणि गुरूंची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. हेच तुमचं रक्षण कवच आहे ना. चरित्र शुद्ध ठेवा, वाईट नजरेपासून दूर राहा, मुक्या प्राण्यांच्या वर दया करा, त्यांना अन्न पाणी द्या. हे 5 नियम पाळा. मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा चमत्कार होतोय. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. म्हणून एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा. कुणाच्या आयुष्यात जर आपल्याला जायचं असेल ना, तर आनंद घेऊन जा. कारण दुःख तर त्यांच्याजवळ पहिलंच असतं. जर तुम्ही आनंद घेऊन गेलात ना, तर तुम्ही भगवंतासारखे त्यांच्यासमोर उभे राहाल आणि तुम्हीच भगवंत होऊन जाल. बघा, ज्याच्या जीवनामध्ये संकट येतं ना, आणि जर त्याच्या जीवनामधलं संकट तुमच्यामुळं जात असेल, तर तो तुमच्याकडे देव म्हणून बघतो. आपण म्हणतो ना की तू देवासारखा धावून आलास. म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आहे ना, आनंद निर्माण करत असतात, सुख निर्माण करत असतात. म्हणून थोडा काळ सौंदर्याचा असतो ना, बाकी सर्व काळ स्वभावाचा असतो. म्हणूनच रूपापेक्षा चांगला स्वभाव असणाऱ्या माणसांवर प्रेम करा. आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. ज्याचा भाव वाढेल ना, त्याचा त्याग करायला शिका. मग ती वस्तू असो किंवा माणूस असो. आपण बघतो ना, थोडी जरी मनुष्याकडे श्रीमंती आली ना, बघा तो गरिबाला विचारत नाही. एक काळ त्याचा असा होता ना, त्याला दिवसाचं 2 वेळचं अन्न मिळत नव्हतं. पण अचानक जमीन विकली गेली, काळी आई विकली गेली आणि आज त्याला एवढा भाव चढलेला आहे ना, तो गरिबाला विचारत सुद्धा नाही. अशी माणसं आहे ना, कधीच जवळ ठेवू नका. अशा माणसांच्या जवळ तुम्ही राहू नका. कारण आयुष्याचा चित्रपट आहे ना, जर सुंदर करायचा असेल तर रंग भरणारी माणसं आपल्या जीवनामध्ये निवडा. रंग बदलणारी नको. कारण रंग बदलणारी माणसं असतात ना, ती आपल्या जीवनामध्ये कधीही धोका देऊ शकतात. आणि ही धोका देणारी माणसं आहेत ना, आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात ना, सुख निर्माण कधी करतात का बरं? कधीच नाही. कारण गोड शब्द आणि चांगले वर्तन आहे ना, ते सामान्य माणसाला सुद्धा मोठं बनवतं. कारण सन्मान धनामुळे मिळत नाही, तर स्वभावामुळेच मिळतो ना. म्हणून आयुष्यामध्ये कमवायचं असेल ना, तर माणसं कमवा. आज पैसे कमवणारी माणसं भेटतात, पण माणसं कमवणारा कोणी भेटतो का बरं? कोणीच भेटत नाही. म्हणजे उगीच झोपतो त्याला आराम म्हणतात. झोपलेला परत कधी उठत नाही त्याला हेराम म्हणतात. मित्रासारखा वागतो ना, म्हणून त्याला सखाराम म्हणतात. जो राजालाही आदर्श होऊन राहतो त्याला राजाराम म्हणतात. जे हृदयीचं जाणतो ना, म्हणून त्याला आत्माराम म्हणतात. एक पत्नी व्रताप्रमाणे वागतो त्याला सीताराम म्हणतात. भगवंत ज्यांचे पाय पूजतो त्याला तुकाराम म्हणतात. प्रसंगी हाती शस्त्र वा शास्त्र धरून अन्यायाशी लढतो ना, त्याला परशुराम म्हणतात. जो अखंड भगवंताचा दास होऊन राहतो त्याला रामदास म्हणतात. आणि हल्लीच्या काळामध्ये जो पहाटे उठतो ना, त्याला आलाराम म्हणतात. जो सेवाव्रताने वागतो ना, त्याच्या जीवनाचं
सार्थच होणार आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये राम यायला हवा. हे सर्व मिळून जो येतो ना, तो माझा राम आहे. आणि या रामाचं नामस्मरण आपल्याला सर्वांना करायचं आहे. जोपर्यंत प्रत्येकावर जोपर्यंत विश्वास ठेवा ना, पण सावध राहा. कारण कधीकधी स्वतःचे दात आहेत ना, स्वतःची जीभ चावत असतात. चेहरा सुंदर असो वा नसो, शब्द नेहमी सुंदर ठेवा. कारण लोक चेहरा अनेकदा विसरून जातात, पण शब्द नेहमी लक्षात ठेवतात ना. काही नसताना जी माणसं सोबत उभी राहतात ती योगायोगाने नसतात, तर ते देवानेच पाठवलेले असतात ना. म्हणून मन शांत ठेवा, मन निर्मळ ठेवा. तुमच्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक घटना आहे ना, ती सद्गुरूंच्या मताप्रमाणे ती घडत असते. म्हणून शांत स्वभाव ठेवा. तुमच्या जीवनाचं सुद्धा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.